उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रमुख पदांवरती नव्या नियुक्त्या जाहीर केल्यात। नेते, उपनेते आणि संघटकपदी नियुक्त्या करण्यात आल्यात आणि पक्षवाढीला बळकटी मिळावी यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्यात। बघूयात कुणाच्या वाट्याला काय आलंय आणि याचा कसा प्रभाव असेल। शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंपासून महत्त्वाचं मानल्या गेलेल्या शिवसेना नेतेपदी उद्धव ठाकरेंनी 6 सहकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। पक्षफुटीनंतर बरोबर राहिलेल्या प्रमुख निष्ठावंतांना ठाकरेंनी बढती दिली आहे। याशिवाय उपनेते आणि सचिवपदीही काही जुन्या तर काही तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे। या नियुक्त्यांमध्ये युवा नेते आदित्य ठाकरे यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतोय। विनायक राऊत शिवसेनेचे सचिव असलेल्या विनायक राऊत यांना नेतेपदी बढती मिळाली आहे। राऊत आधी मुंबईत नगरसेवक, विभाग प्रमुख आणि आमदार होते। राणेंच्या बंडानंतर त्यांनी कोकणात संघटना पुनर्बांधणी केली। 2009 आणि 2014 मध्ये निलेश राणेंचा पराभव करून ते खासदार झाले। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही संघटना बांधणीचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे। अनिल देसाई कित्येक वर्ष शिवसेनेचे सचिव असलेले अनिल देसाई आता शिवसेनेचे नेते झाले। उद्धव ठाकरेंच्या टीम मधल्या थिंक टँक मधले ते नेते म्हणून त्यांची ओळख आहे। 2 वेळा राज्यसभेवर त्यांना संधी मिळाली आहे। स्थानीय लोकाधिकार समितीची जबाबदारीही आहे। शिवसेना आणि भाजपच्या वादात त्यांना केंद्रीय मंत्रिपदानं एकदा हुलकावणी दिली। शिवसेनेच्या फुटीनंतर कायदेशीर लढाईतही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे। याचा अर्थ शिवसेना काय करते, शिवसेनेची कार्यकारिणी वगैरे, तर आता याचा अर्थ सरळ आहे। भाजपजवळ आता काम काय उरलेलं नाही आहे, काम काही नाहीच आहे, कुठचा स्कोप नाही आहे आणि मग हे अशा प्रकारच्या टीका टिप्पणी होत राहतील। आज जर राज्याची जबाबदारी म्हणून तुमचा पक्ष सत्तेत आहे, जर तिथं महाराष्ट्राचे आवासून राहिलेले प्रश्न, आज विकासाची कामं आहेत, या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देत नसाल किंवा देऊ शकत नसाल, तर मग अशा प्रकारचंच या पक्षाने काय केलं, शिवसेनेने केलेल्या याच्यावर टीका टिप्पणी करणं म्हणजे जनता बघते, जनतेला सुद्धा माहिती आहे आणि येणाऱ्या निवडणुकांची लोक वाट पाहतात। अनिल परब उद्धव ठाकरेंचे निष्ठावान आणि विश्वासू सहकारी। मुंबईत विभाग प्रमुख आणि संघटनात्मक बांधणी त्यांनी केलेली आहे। विधान परिषदेवर आमदार आहेत आणि ठाकरे सरकारमध्ये मंत्री सुद्धा होते। ठाकरेंच्या कौटुंबिक आणि संघटनात्मक कायदेशीर बाबीतही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे। आपण बघत असाल की मुंबईची जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची जी कार्यकारिणी आहे ही साधारण मुंबईचीच आहे। याच्यात विस्तार देखील झालेला आहे। बरेचसे बाहेर देखील चेहरे आम्ही घेतले होते, त्याच्यातले काही चेहरे निघून गेले। नवीन लोक वेगवेगळ्या पदावर येऊ शकतात। हा सगळा निर्णय पक्षप्रमुखांचा असतो, पक्षप्रमुख तो निर्णय घेत असतात। त्यामुळे यापूर्वी देखील आमच्या ज्या काही नेमणुका व्हायच्या, शिवसेना प्रमुख जाहीर करायचे आणि त्यानंतर त्या नेमणुका येणारी पुढची जी कार्यकारिणी असते त्याच्यात नक्की केल्या जातात। राजन विचारे आनंद दिघे यांचे शिष्य असलेले राजन विचारे फुटीनंतरही ठाकरेंसोबत आहेत। ठाण्यात ते नगरसेवक, आमदार आणि 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यात पक्ष सावरण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे। रवींद्र वायकर नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून मुंबई महापालिकेत त्यांनी दीर्घकाळ काम केलं। आमदार आणि राज्यमंत्री म्हणूनही त्यांची मोठी कारकीर्द आहे। ईडी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीचा दबाव असताना सुद्धा ते ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत। सुनील प्रभू नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून बीएमसी मध्ये त्यांची कारकीर्द मोठी आहे। शिवसेनेचे प्रतोद म्हणून कायदेशीर लढाईत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे। विभाग प्रमुख म्हणून संघटनात्मक कौशल्याचीही चुणूक दिसली आहे। या नेत्यांच्या जोडीला युवा सेनेतून नवे सहकारी आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या संघटनेत सक्रिय होतील। संघटनेत सचिवपद महत्त्वाचं आहे आणि या पदावर आदित्य ठाकरेंच्या कोर टीम मधले विश्वासू सहकारी असतील। त्यातही सचिवपदी आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे आणि सुप्रभदा फातर्पेकर यांची निवड झाली आहे। आता सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकरांच्या जोडीला आदित्य ठाकरेंचे विश्वासू आल्यानं तिथं आदित्य ठाकरेंचा वरचष्मा असेल। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये काही नवे चेहरे समाविष्ट झाले आहेत। त्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन तर करतो, पण सोबतच आज ज्या पद्धतीने काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि उल्लेखनीय आहे। मी या सगळ्या नव्या चेहऱ्यांचं, सगळ्या या नवनियुक्त शिलेदारांचं मनपूर्वक स्वागत करते। याशिवाय उपनेते म्हणूनही 6 नियुक्त्या करण्यात आल्यात। कल्याणमध्ये एकनिष्ठ राहिलेले विजय साळवी, पक्षनिष्ठा दाखवून साथ न सोडणारे परभणीचे खासदार संजय जाधव, राज्यसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले कोल्हापूरचे संजय पवार, मुंबईतल्या फायर ब्रँड माजी नगरसेविका राजूल पटेल,
युवा सेनेच्या कोर टीम मधील सदस्य शीतल देवरुखकर, सोलापूरचे आक्रमक वक्ते शरद कोळी यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नियुक्त्यांमध्ये सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न दिसतो. संघटक म्हणून सोलापूरच्या अस्मिता गायकवाड, नाशिकच्या शुभांगी पाटील, कोकणातून जान्हवी सावंत, साताऱ्याच्या छाया शिंदे, मुंबईतून विलास वाव्हळ, विलास रूपवते आणि संभाजीनगरमधून चेतन कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2 दशकांपूर्वी शिवसेनेच्या नियुक्त्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्यांना स्थान मिळत होतं. आता आदित्य ठाकरेंचे सहकारी प्रमुख प्रवाहात दाखल झाले आहेत. त्यामुळे संघटनेत आता तिसऱ्या पिढीचं महत्त्व वाढेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.